केअरटेकर भाग 34. मीरा घरी आलेली होती. घरात प्रवेश करताच तिने इकडे तिकडे नजर फिरवली, पण आरव कुठेच दिसत नव्हता. म्हणजे तो ऑफिसला गेला असावा. आता ती निवांत होती. दिवसभर आरव घरात नसेल हे लक्षात येताच तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलेलं होतं. मोकळा दिवस, तिने मनातच म्हटलं. ती सरळ आपल्या रूममध्ये गेली आणि थेट बेडवर अंग टाकून दिलं. संपूर्ण अंग सैल झालं होतं, पण झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता. ती शांतपणे वरती पंख्याकडे पाहत राहिली आणि विचारांच्या गर्तेत हरवून गेली होती. हे जग खरंच कसं असतं ना, ती स्वतःशीच पुटपुटली. आईसाठी एक अनोळखी माणूस पुढे आला. किडनी द्यायची तयारी दाखवली. चेहरा दाखवला नाही, नाव सांगितलं नाही. फक्त पैशांची गरज आहे म्हणून 8 लाख रुपये मागितले. पण तरीही तो माणूस किडनी द्यायला तरी तयार झाला. आणि एकीकडे आरव राज्याध्यक्ष, जिथं पैसा, पॉवर सगळं काही त्याच्याजवळ आहे. पण त्याने काय केलं? माझ्या परिस्थितीचा फायदा घेतला. शरीरावरती हक्क गाजवला. खरंच माणसात किती मोठा फरक आपल्याला दिसून येतो ना. जो चेहराही दाखवत नाही तो आत्मा देतो, आणि जो दररोज आपल्या डोळ्यासमोर असतो, ज्या माणसाला आपण ओळखतो, तो मात्र शरीर सुख घेऊन जातो. खरंच किती विचित्र गोष्ट आहे नाही. आरवच्या या वागण्याचा मीरा विचार करताना तिच्या मनात एक वेगळी चीड तयार झाली होती. एक माणूस एखाद्या मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेतो, तिच्या अशक्त क्षणांचा गैरफायदा घेतो आणि शरीरासाठी तिला जवळ करतो. या विचाराने तिचं मन सुन्न झालं होतं. ती स्वतःलाच विचारत होती, आरव खरंच असा आहे का? इतका निर्दयी, इतका स्वार्थी, ज्याच्याकडे सगळं आहे, पैसा, पॉवर, प्रतिष्ठा. त्याला एवढंही कळत नाही की एखाद्या मुलीसाठी तिचं शरीर म्हणजे एक भावना असते, एक श्रद्धा असते. हा काही खेळ नव्हे. विचार करताना मीराच्या डोळ्यात चटकन अश्रू येतात. आता तिच्या मनात आरवसाठी जागा उरलेलीच नव्हती, जी कधी काळी आदराची, आकर्षणाची, त्याला समजून घेण्याची होती. ती आता तिरस्काराने भरू लागली होती. विचार करता करता मीराला तशीच बेडवरती झोप लागते. दुपार कधी सरते कळतही नाही. संध्याकाळी साधारण 4च्या सुमारास ती हलकेच जागी होते. डोळे उघडता क्षणभरासाठी तिला भान येत नाही, पण लगेच परत ती आपल्या रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये शिरते. नेहमीसारखं यंत्रवत न सांगता 5:30च्या सुमारास आरव ऑफिसमधून घरी येतो. थकलेला असतो, पण नजरेत नेहमीसारखा रोखटपणा नाही. घरात पाय ठेवताच तो एका नजरेने घरामध्ये बघतो. ती किचनमध्ये मीरा वावरण्यामध्ये गडलेली असते, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं न हसणं न नाराजगी, फक्त एक शून्यता असते. आरव तिला बघतच राहतो, पण ती फक्त आपलं काम करत राहते. त्याच्यासाठी कॉफी बनवते, पण ती समोर ठेवताना काहीही बोलत नाही. कॉफी घ्या हे 2 शब्दही आज तिच्या ओठांवरती नव्हते. जेवणाच्या वेळीही ते नेहमीसारखे विचारत नाही, हे वाढू का, थोडं गरम करू का. फक्त शांतपणे वाढते आणि बाजूला बसते, पण काहीही न बोलता. आरव आता स्पष्टपणे जाणतो, काहीतरी बदललंय, काहीतरी हिला झालंय. त्याच्या मनात ती काही बोलत नाही म्हणून एक बेचैनी रुंजू घालू लागते. ती बोलत नाहीये. सकाळपासून एक शब्दसुद्धा नाही. सकाळी जेव्हा तो निघाला तेव्हा शेवटचा तिचा आवाज ऐकला होता त्याने, आणि आता घरात ती समोर असतानासुद्धा तिचं मौन व्रत आरवला आतून चाटून जात होतं. आरवला खरं तर तिच्या बडबडण्याची, ती काहीतरी सारखं प्रश्न विचारण्याची सवय झालेली होती, आणि आज मात्र मीरा शांत होती म्हणून त्याला कसं तरीच होत होतं. पण आरवही आरवच होता. तो सहजपणे जाऊन तिला काही विचारत नाही, कारण त्यालाही आपल्या मुलखाने कठोरपणाचं मुखवटं जपायचं असतं. रोज रात्री जेवण झाल्यानंतर आरव नेहमीप्रमाणे डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जात असे, पण आज मात्र काहीतरी वेगळंसं होतं. तो रूममध्ये गेलाच नाही. तो जेवण झाल्यानंतर हॉलमध्ये सोफ्यावरती येऊन बसला होता. हातात मोबाईल होता. मोबाईलवर नजर लावल्याचा अभिनयही होता, पण त्याचं खरं लक्ष मात्र मीराकडे होतं. तिच्या हालचाली, तिच्या नजरचूक, तिच्या शांततेकडे तो बघत होता. मीरा नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर किचनमध्ये जाते.
थोडंसं काहीतरी उरलेलं ती स्वतःसाठी खाते. ती पटापट खात होती आणि लगेचच भांडी धुण्यात, किचन आवरण्यात ती मग्न होऊन जाते. तिचं सगळं काही आवरल्यानंतर ती आपले हात टॉवेलने पुसतच तिच्या रूमकडे वळते. तेवढ्यात तिच्या कानांवरती एक आवाज ऐकू येतो. मला कॉफी हवी आहे. हा आरवचा आवाज होता. आरवचा आवाज ऐकून मीरा एक क्षण थांबते, नजर उचलत नाही आणि त्याच्याकडे बघून काहीही उत्तर देत नाही. फक्त परत वळते आणि शांतपणे किचनमध्ये जाते. तिने आरवकडे अजिबात न पाहता कॉफी बनवायला सुरुवातसुद्धा केलेली होती. काही वेळातच ती पटकन आरवसाठी कॉफी तयार करून कपामध्ये ओतते आणि हॉलमध्ये येते. आरवकडे अजिबात न पाहता कॉफी त्याच्यासमोर ठेवते आणि परत वळते. ती तिच्या रूमच्या दिशेने आता निघालेलीच होती. तेवढ्यात परत तिच्या कानांवरती आवाज ऐकू येतो. मला थोडं माझं काम करायचं आहे. माझा लॅपटॉप हवा आहे. माझ्या रूममध्ये लॅपटॉप हवा आहे, घेऊन येतेस का? ती परत थांबते. काहीच न बोलता, मान डोलवणंही नाही, शांतपणे जाते. आरवची रूम उघडते, लॅपटॉप घेते आणि परत येऊन आरवसमोर ठेवते. आरव ती कॉफी घेतो, पण त्याचं पूर्ण लक्ष तिच्यावरतीच होतं. तिच्या ओठांवरती एकही शब्द नव्हता. असं सुद्धा नाही. ती परत तिच्या रूममध्ये जायला वळते. आरव फक्त निघून जाणाऱ्या मीराकडे नजर लावून बसलेला होता. तिच्या तोंडून आलेलं न बोलणं, तिचं अबोलपण हे त्याच्या मनात खोलवर उतरू लागलेलं होतं. ती का बोलत नाही हे त्याला समजत नव्हतं. असं काय झालं अचानक? सकाळपर्यंत तर सगळं काही ठीकच होतं ना. सकाळी तर मला स्वतःहून थँक्यू बोलली होती. मग आता हे अचानक शांततेची भिंत का उभी राहिली? का काहीने तोंडातून शब्द काढला नाही? त्याला तिचं वागणं समजेनासं झालेलं होतं. तो मनातल्या मनातच विचार करत राहिला. मी ऑफिसमधून घरी आल्यापासून एक शब्दही बोलली नाही. का? काही विचारलं नाही, काही उत्तरसुद्धा दिलेलं नाही. जणू मी अस्तित्वातच नाही, मी तिला दिसतच नाही अशी का करते? फक्त मी सांगितलेलं काम करत आहे. क्षणभर त्याच्या डोक्यात एक शंका चमकून गेली. काही प्रॉब्लेम आहे का? मी तर सकाळी पैसे दिलेले आहेत. मग? आरव बराच वेळ हॉलमध्ये एकटाच विचार करत बसलेला होता. सगळं घर शांत होतं, पण त्याच्या मनात मात्र प्रश्नांचं काहूर माजलेलं होतं. काही वेळाने तो त्याचा लॅपटॉप उचलतो आणि थकलेल्या पावलांनी वरच्या मजल्यावरती चढू लागतो. पण आज मात्र तो थेट त्याच्या रूममध्ये न जाता आधी बाजूच्या रूमकडे वळतो, म्हणजेच मीराच्या रूमकडे वळतो. दरवाजा पूर्ण बंद नव्हता, फक्त आतून ओढून घेतलेला होता. आरव हळूच दरवाजाजवळ पोहोचतो. त्याने शांतपणे त्याचा हात पुढे केला आणि दरवाजा थोडासा पाठीमागे ढकलला. दरवाजा थोडासा उघडतो आणि आतलं दृश्य समोर येतं. आरव समोर बघतो. मीरा बेडवर शांतपणे झोपलेली होती. आरव काही क्षण तसाच उभा राहतो. तो काहीच न बोलता हळूच परत मीराला बघून दरवाजा बंद करतो आणि पावलांचा आवाजही न होऊ देता परत तो स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. दुसरा दिवस उजाडलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे बरोबर 5:30 वाजता डेली रुटीनप्रमाणे आरव उठलेला होता. 5:30 वाजल्यावर त्याला गरम लिंबू पाणी प्यायचं होतं, पण अजूनही मीरा त्याच्या रूममध्ये आलेली नव्हती. तो जिमसाठी तयार होत होता आणि मीरा कधी येईल याची वाट पाहत होता, पण ती अजून उठलेली नव्हती. आता परत एकदा मीराला टायमिंगचं महत्त्व समजावून सांगावं लागेल या विचाराने त्याला थोडा रागही आलेला होता. तो स्वतःच्या रूममधून बाहेर पडतो आणि मीरा अजून उठली आहे की नाही हे बघण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो. मीराच्या रूमचा दरवाजा तो ओपन करतो, तर समोर बेडवरती मीरा अजूनही शांतपणे झोपलेली होती. मीरा अजूनही झोपलेली आहे म्हणून आरवला रागच आलेला होता. तो सावकाशपणे पुढे सरकतो, बेडच्या बाजूला उभा राहतो आणि एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघतो. त्याचा हात हळूच तो पुढे करून तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याच वेळेस त्याच्या मनात काय येतं काय माहिती, त्याच्या लक्षात येतं की तिच्या चेहऱ्यावरती थोडा त्रास आणि थकवा आहे. त्याला ते दिसलेलं होतं. ती अजूनही पूर्ण झोपलेली नाही, तिची झोप पूर्ण झालेली नाही असं तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजत होतं. अचानक आरवच्या हात आपोआपच पाठीमागे येतात. काही क्षण तो तिला बघतच राहतो, मग काहीतरी विचार करून तो तिच्या रूममधून बाहेर पडतो.
आरवने खरंच मीराच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नीट समजलेले होते. तिच्या चेहऱ्यावर खोल थकवा स्पष्ट जाणवत होता, कारण रात्रभर तिला नीट झोप लागलेली नव्हती. तिची कंबर आणि पोटात सतत वेदना होत होत्या. साधारण 7:30च्या सुमारास मीरा उठली. ती उठून लगेच बाथरूममध्ये निघाली. तिला काहीतरी शंका वाटत होती, म्हणून ती ताबडतोब बाथरूममध्ये गेली आणि काही वेळाने ती बाथरूममधून परत बाहेर आली. बाहेर येताच ती पटकन कपाटाकडे धावली आणि तिथून सॅनिटरी पॅड शोधू लागली, पण तिला ते कुठंच सापडलं नाही. तिच्या चेहऱ्यावर आता काळजीची लाट उमटलेली होती. असं कसं होऊ शकतं? सॅनिटरी पॅड मी माझ्याजवळ ठेवलाच पाहिजे होता, असं ती मनाशी विचार करू लागती. पण तिला काहीच कल्पना नव्हती की पिरियड्स इतक्या लवकर तिला येतील. तिची डेट तर अजून पुढे 4 दिवसांवरती होती. तरीही 4 दिवस आधीच तिला पिरियड्स आलेले होते आणि आता तिच्याजवळ सॅनिटरी पॅडसुद्धा नव्हते. आता मी कुठून आणू? इथे कोणाला सापडतील का सॅनिटरी पॅड? कोणाला सांगायचं पण नाही, असं तिच्या मनामध्ये विचार करत मीरा आता घाबरली होती. तिला आज कदाचित बाहेर जाऊन आणि तोपर्यंत काहीतरी पर्याय हवाच होता. ती ताबडतोब कपाटामधून एक जुना सुती कापड काढून घेतला. कापड फाडून ती परत वॉशरूममध्ये निघून गेली. मीरा वॉशरूममधून हळूच बाहेर आली. चेहरा थोडासा फिकट, पायांमध्ये ताकद नव्हती आणि चालण्यातही थोडी अडखळ तिला जाणवत होती. ती थेट घड्याळाकडे नजर टाकते. 8 वाजून गेले होते. तिच्या डोळ्यात थोडी घाई, थोडी चिंता स्पष्ट दिसत होती. मार्केट ओपन झालं असेल का? मेडिकल तरी कुठेतरी उघडं असेलच ना? काही झालं तरी जावंच लागेल, नाहीतर चालणार नाही, ती मनामध्येच पुटपुटली. तिच्या कमरेत आणि पोटात खोलवर वेदना होत होत्या. प्रत्येक पावलागणिक शरीर जड होत चाललं होतं. पण आता घरात बसून काही उपयोग नव्हता. ती तशीच वेदनांवर जोर देत स्वतःला सावरत हळूहळू बाहेर पडायला लागली. ती मेन दरवाजाजवळ पोहोचली. बॉडीगार्ड्सने तिला थांबवलं. कुठे चाललेला आहात मॅम? बॉडीगार्ड्सने तिला विचारलं. पण मीरा काहीही न बोलता हलक्याच हाताने इशारा करत डोळे खाली झुकवत त्यांच्याकडून बाजूला झाली आणि ती तिथून बाहेर पडली. कोणाची बोलायची तिची अवस्थाच नव्हती. तिच्या मनाची अवस्था अशा बोलण्याच्या पलीकडे गेलेली होती. तिचं डोकं जड झालं होतं. तिची चिडचिड आता वाढत होती आणि वेदना आता असह्य वाटत होत्या. तिचं चालणं हळूहळू होतं, पण ठाम होतं, कारण सध्या तिच्यासाठी त्या सॅनिटरी पॅडपेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं. या सगळ्या गडबडी, तिच्या अंगातल्या त्रासामध्ये ती आरवसाठी सकाळी लिंबू पाणी, नाश्ता, कॉफी काहीच आठवू शकली नव्हती. ती गोष्टींचं भान हरवून बसली होती. ती केअरटेकर होती, पण आज स्वतःची काळजी घेणं तिला सर्वात आधी गरजेचं वाटत होतं. जिम संपवून अंघोळ करून आरव तवाना होऊन बाहेर आला. घड्याळात पाहिलं, नेमकं 8:30 वाजलेले होते. तो नेहमीसारखा थेट किचनकडे नजर टाकतो. ब्रेकफास्ट रेडी असेलच आता, मनामध्ये विचार करत त्याने एक पाय पुढे टाकला. पण तो किचनच्या दिशेला बघतो. किचनमध्ये सगळं काही सामसूम होतं. मीरा नेहमीसारखी किचनमध्ये नव्हतीच. आरवच्या कपाळावरती मीराला किचनमध्ये न बघून एक हलकी आठ उमटलेली होती. अजून काम सुरू झालं नाही का? कुठे गेली ही? किचनमध्ये तर दिसत नाही. जेवण, नाश्ता तिने बनवून ठेवला आहे का? आरव विचार करत थेट किचनमध्ये गेला. सगळं नीटनेटकं होतं. ओटा कोरा, गॅस बंद, भांडी स्वच्छ. कुठेही ब्रेकफास्टची तयारीसुद्धा त्याला दिसत नव्हती. हे सगळं काही बघून त्याचा चेहरा कठोर झाला. म्हणजे अजून काहीच बनवलं नाही का? त्याचा राग आणखीनच जास्त वाढू लागला. झोपली असेल अजून, त्याने ओठांवर तणाव आणत पुटपुटलं आणि सरळ तिच्या खोलीकडे वळला. दरवाजा उघडताच त्याचा पाय थबकला. खोली रिकामीच होती. त्याच्या भुवया अधिकच चढल्या. कुठे गेली ही? तो लगेचच बाहेर आला. घरभर इकडं तिकडं शोधू लागला. हॉल, बाल्कनी, स्टोअर, अगदी टेरेसपर्यंत. कुठेच मीरा नव्हती. CCTV बघावा का? पण एवढ्यासाठी? विचार करत त्याने फोन उचलला. मीरा बाहेर गेली का? त्याने बॉडीगार्डला थेट विचारलं. काही क्षण शांततेनंतर उत्तर आलं. हो सर, त्या 8:30 वाजताच बाहेर गेल्या होत्या. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गेल्या. फोन कट झाला. आरवचा चेहरा आता पूर्णपणे गंभीर झालेला होता. त्याच्या डोळ्यात राग, अस्वस्थता आणि थोडी काळजीही एकत्र मिसळलेली होती. तो शब्दशः तसाच रागाने येऊन सोफ्यावरती बसलेला होता.
दोन्ही कोपऱ्यांना हात टेकून डोळे समोर रोखून बसला होता. तेवढ्यात घराच्या सेन्सरचा दरवाजा आपोआप हलका आवाज करत उघडतो आणि मीरा हळूहळू आतमध्ये येते. चालण्यात अजूनही थोडा तणाव. चालताना ती एक हात कमरेवरती ठेवून चालत होती. दुसऱ्या हातात एक छोटा पेपरमध्ये गुंडाळलेलं एक पॉकेट होतं, ज्यामध्ये मेडिकलमधून घेतलेलं सॅनिटरी पॅड होतं. पोट आणि कमरेत चालू असलेला तीव्र वेदना तिच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसत होत्या. तिला कोणाची बोलायची इच्छासुद्धा होत नव्हती. कोणाच्या नजरेत यायचं नव्हतं. तिथे डोळे झुकून तिच्या रूमकडे निघाली. पण तेवढ्यात पाठीमागून एक ठाम गंभीर आवाज कानावरती येतो. "1 मिनिट थांब." मीराचे पाय जागेवरच थबकतात. शरीर थकलेलं, डोळे पाणावलेले आणि आता मानसिक थकवाही त्या वेदनेमध्ये मिसळलेला होता. ती न बोलता तशीच उभी राहते. आरव तिच्या मागून पुढे येतो. चेहरा कठोर, डोळे थेट तिच्याकडे रोखलेले. "तू सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? परत एकदा तुला सगळं काही टायमिंग नीट समजावून सांगावं लागेल का?" मीरा काहीच बोलत नाही. ती अजूनही डोळे झुकवूनच उभी होती. "सकाळी 5:30 वाजता मला लिंबू पाणी हवं असतं. माझ्या रूममध्ये मिळालं नाही, ठीक आहे. मी ती गोष्ट नीट समजून घेतली. मी तुला काहीही बोललो नाही. पण त्यानंतर ब्रेकफास्ट. अजून ब्रेकफास्टची काहीच तयारी दिसत नाही." त्याचा आवाज आता थोडा वाढतो. 9:30 वाजता मी ऑफिसला निघतो, हे तुला चांगलं माहिती आहे ना? तोपर्यंत मला सगळ्या काही गोष्टी नीट लागतात, हे सुद्धा तुला माहिती आहे ना? माझं सामान, माझी वेळ, माझं ब्रेकफास्ट हे सगळं वेळेवरती नसलं तर मी ऑफिसमध्ये गेल्यावर पूर्ण दिवस सगळं काही माझं ढासळून जातं. तो एक क्षण थांबतो आणि तिच्याकडे पाहतच विचारतो, "आणि असं काय एवढं महत्त्वाचं काम होतं तुझं की तू एक शब्द न सांगता सकाळी तू घरातून निघून गेलीस?" मीरा अजूनही गप्प होती. डोळ्यातून 2 थेंब हळूच गालावरून ओघळतात. कमरेला धरलेला हात आता थोडा थरथरतो. आरवच्या प्रश्नांचा एक एक तिरकस शब्द तिला टोचत होता, पण तरीही ती स्वतःला सावरत होती. ती नकळत पुढे वळते आणि थोड्या अशक्त पण घाईच्या स्वरातच बोलते, सॉरी, आज मला थोडं उशीर झाला उठायला आणि ब्रेकफास्टसुद्धा तयार नाही झाला. फक्त 5 मिनिट द्या मला. मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी बनवते. पण प्लीज फक्त 5 मिनिटं." ती बोलतच होती, पण तिचा चेहरा अजूनही कोमजलेला होता. आवाज हलकासा कंप पावत होता. आरव काहीच बोलत नाही. फक्त तिच्याकडे तो बघतच राहतो. ती परत पाठीमागे वळते आणि तिच्या रूमकडे निघते. मीरा व्यवस्थित उभीसुद्धा राहू शकत नव्हती. ती कमरेतून किंचित वाकलेली होती. एक हात कमरेवर, दुसरा हात साडीच्या पदरामध्ये काहीतरी तिने घट्ट पकडलेलं होतं. आरवला बघून काहीतरी ती तिच्या हातामध्ये लपवत होती. तिचं हे सगळं काही बघून, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून ती आजारी आहे का, हा प्रश्न आरवच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. आरवची नजर तिच्या डोळ्यांवर स्थिरावते. लालसर झालेले डोळे, थोडेसे भरलेले डोळे. आरवच्या मनात आता रागापेक्षा काळजी डोकावू लागते. मीराचं थकलेलं शरीर आणि तिचं शांत, त्रासलेलं बोलणं त्याच्या मनात घर करतं. ती तिच्या खोलीत जाते आणि आरव थोडासा हळूच तिच्या मागे जातो. मीराने दार बंद करताच ती पटकन पदरामधून मेडिकलचं पेपर पॉकेट काढते. ते सॅनिटरी पॅड असतं. ते उघडून ती पटकन वॉशरूममध्ये निघते. मीरा आत वॉशरूममध्ये जाताच दरवाजा बंद होतो. आतून पाण्याचा हलकासा आवाज ऐकू येतो. आरव तिच्या रूममध्ये पोहोचतो. थोडा गोंधळलेला, थोडा अस्वस्थ. ती वॉशरूममध्ये आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलेलं होतं. तो थोडा इकडे तिकडे बघतो. मीराचं अस्ताव्यस्त पडलेली कपडे, जरा विस्कटलेला बेड आणि मग त्याची नजर जाते बेडवरती ठेवलेल्या गोष्टींकडे. ते तिथं होतं. एक रॅप केलेला कागद आणि त्याच्या बाजूला ते पॉकेट. आरव जरा पुढे सरकतो आणि ज्या पद्धतीने मीराने ते पदरामध्ये लपवलेलं होतं, तोच कागद त्याने तो ओळखलेला होता. तो हळूच ते उचलतो आणि ते सॅनिटरी पॅड आहे हे आता त्याला स्पष्टपणे समजलेलं होतं. ओह! त्याच्या डोळ्यात क्षणात शंका, अपराधीपणा आणि काळजी या तिन्ही भावना एकत्र येतात. तेवढ्यात त्याचं लक्ष आरशाकडे जातं. आरशावर एका मोठ्या कागदावर चिटकवलेलं असतं आरवचं टाईम टेबल. त्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं असतं, दहशतवादी माणसाचं टाईम टेबल. हे सगळं वाचून त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलेलं होतं. तो हलकासा हसतो,
पण ते हसू फक्त वरवरचं होतं, कारण त्याच्या मनात आता अपराधीपणाचा कडवटपणा साठवत चाललेला होता. माझ्या मूर्ख या टाईमटेबलसाठी तिला इतक्या वेदनांमध्येही उठावं लागलं आणि मी तिला मात्र ओरडलो. आरव मनाशी विचार करतो. तो विचार करून शांतपणे तिच्या खोलीतून बाहेर पडतो, पण मन मात्र अजूनही तिच्याच आजाराभोवती त्याचं गुंतलेलं होतं. तो पटकन तिच्या खोलीतून बाहेर पडतो आणि त्याच्या रूममध्ये जातो आणि तो त्याचा लॅपटॉप हातामध्ये घेऊन पटकन लॅपटॉप ओपन करतो आणि यूट्यूबवरती सर्च करतो. हाऊ टू टेक केअर ऑफ अ गर्ल ड्युरिंग पिरियड्स. स्क्रीनवर अनेक व्हिडिओज सजेशनमध्ये त्याला दिसत होते. पिरियड्स पेन रिलीफ टिप्स, डूज अँड डोंट्स वगैरे सगळं काही. आरव अगदी बारकाईने काही व्हिडिओज प्ले करतो, टिप्स डोळ्याने वाचतो, काही मेंदूत नोंदवतो. तो जास्त वेळ न घालवता पटकन लॅपटॉप बंद करतो. मीरा वॉशरूममधून नुकतीच बाहेर आलेली असते. केस ओले, थकवा चेहऱ्यावर साफ झळकत असतो. ती सॅनिटरी पॅड नीट कपाटात ठेवते. तिला कुठे जावंसं वाटत नाही, तरीही नाश्त्याची जबाबदारी आठवून ती हळूहळू उठायचा प्रयत्न करते. तेवढ्यात आरव दारातून आत येतो. मीरा थोडीशी घाबरते, चपापते. सॉरी आरव सर, मी पटकन उठतच होते. मी लगेच काहीतरी बनवते तुमच्यासाठी. तुम्हाला उशीर होतोय माझ्यामुळे. सॉरी, माफ करा, मी बनवते काहीतरी. ती बेडवरून उठण्याचा प्रयत्न करते, पण हलक्याने डोकं फिरतं. आरव पटकन तिच्या जवळ येतो. मीरा, नाही, तू काहीच बनवायची गरज नाही आज. आरवचे बोलणे ऐकून मीरा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते. आज ऑफिसमध्ये काही महत्त्वाचं नाही, त्यामुळे मला आज ऑफिसमध्ये जायचं नाही. पण तुम्ही तर रोज. नाही, आज नाही मी जाणार. आणि मला नाश्ताही आज करायचा नाही. मला भूक नाही आहे आणि जेवणसुद्धा बघून मी बाहेरच मागवण्याचा विचार करणार आहे. त्यामुळे आज तुला काही काम नसणार आहे, त्यामुळे तू आराम करू शकतेस. आरवचे हे बोलणे ऐकून मीरा आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. मीरा या घरामध्ये आल्यापासून पहिल्यांदाच तो असं काहीतरी बोलत होता की तू काही करू नकोस, तू आराम कर. पण मीराला हे समजत नव्हतं की त्याला समजलेलं आहे की तिला नक्की काय त्रास होतोय ते. आरव थोड्या गंभीर पण काळजी भरल्या आवाजात बोलतो. तू अंघोळ केलीस का? हा प्रश्न ऐकून मीरा थोडीशी आश्चर्यचकित होते. मनात विचार करते, आज या माणसाला काय झालंय? एवढी चौकशी कधी केली होती त्याने माझ्या सवयींवरती? तेच आरव परत बोलतो. तू एक काम कर, तू पटकन अंघोळ कर. आणि हो, अंघोळ करताना कडक पाणी घे, अगदी जास्त गरम. मीरा अजून काही म्हणायला तयार होते, तेवढ्यात तो परत बोलतो. थांब, मीच तुला जास्त कडक पाणी काढून देतो. मीरा काही न म्हणता थोडीशी आश्चर्याने बघतच राहते. आरव बाथरूमकडे निघतो, गिझर चालू करतो आणि बादलीत गरम पाणी भरायला लागतो. पाणी काढलं आहे, तू करू शकतेस अंघोळ, पण कडक पाणी घे. थंड पाणी अजिबात चालणार नाही, ओके? भरपूर कडक पाणी घे. आरव एवढं बोलतो आणि बाहेर निघून जातो. मीरा अजूनही आरवकडे बघत राहते. मनात विचार करते, याला काय झालंय? इतकी काळजी? ती हळूहळू बाथरूममध्ये जाते आणि मनाशी म्हणते, अंघोळ करून तरी कमरेला थोडा आराम मिळेल. तेच इकडे आरव किचनमध्ये जातो. थोडं आधीच त्याने यूट्यूबवर सर्च केलं होतं, व्हॉट टू ईट ड्युरिंग पिरियड्स फॉर रिलीफ. काही डॉक्टरांच्या आणि न्यूट्रिशनिस्टच्या व्हिडिओमध्ये त्याने बघितलेलं. त्याच्या डोक्यात नेमकं काय करायचं हे आधीच स्पष्ट होतं. तो आधी बाजरीच्या किंवा ओट्सच्या आंबट सरस दलियासारख्या पचायला हलकं आणि उष्ण पदार्थ तयार करतो. त्यात थोडासा गूळ घालतो, कारण गूळ शरीरातील आयर्न वाढवतो आणि रक्ताच्या कमीमुळे होणारी थकवा कमी करतो. त्याचबरोबर हळद आणि लिंबू घालून एक गरम लिंबू पाणी तयार करतो. त्याने थोडे उकडलेले मसूर आणि पालक लहान वाटीत घेतलेले होते, आयर्नसाठीच. सगळं स्वच्छपणे एका ट्रेमध्ये ठेवतो. एक छोटा चहाचा कप, एक मध्यम वाटी गरम दलिया, लिंबू पाणी आणि एक छोटी बाऊल भरलेली खजूर बदामाच्या पावडरने, जे थोड्या वेळाने दुधात घालून द्यायचं. त्याने हे ठरवलेलं होतं. हा प्रेमाचा ट्रे घेऊन तो परत मीराच्या खोलीकडे जातो. इकडे मीरा नुसतीच अंघोळ करून आलेली होती. केस थोडे ओले होते, चेहऱ्यावर थोडं फ्रेशनेस होतं, पण शरीर अजूनही थकलेलं होतं. ती हलकेच पाठीमागे टेकून बसलेली असते. ती निवांत
वाटत असलं तरी शरीर थकलेलं, मनही थोडं हळवं. तेवढ्यात आरव ट्रे घेऊन खोलीत शिरतो. मीरा डोळे मिटून पाठीमागे टेकून शांत बसलेली होती, अगदी शांत पण थकलेली. तेवढ्यात आरव अलगद तिच्या बाजूला येऊन बेडवरती बसतो. हातात एक ट्रे आणि त्यात गरमागरम ओट्स, एक कप लिंबू पाणी. झोप लागली का तुला? आरव विचारतो. त्याचा आवाज ऐकताच मीरा एकदम भानावरती येते. ती हलकेच डोळे उघडते आणि त्याच्याकडे बघते. तिचं लक्ष पटकन समोरच्या ट्रेकडे जातं. ओट्स, लिंबू पाणी हे सगळं बघून ती गोंधळते. नाही नाही, मी नाही झोपले. तुम्हाला काही हवं होतं का? ती घाबरून विचारते. नाही, मला काही नको आहे. हेच तुझ्यासाठी मी आणलं होतं. खाऊन घे, तुला बरं वाटेल. मीराचे डोळे थोडे मोठेच होतात, मनात विचारांची गर्दी. मला पिरियड झालेत हे यांना समजलं की काय, की हे सगळं काही हे मुद्दाम करत आहेत? मी आज लवकर उठले नाही म्हणून हा माणूस असं काहीतरी पनिशमेंट देतोय की काय मला? ती ट्रेकडे बघत राहते. ओट्समधून हलकीशी वाफ येते आणि गुळाचा सुगंध नकळत तिला शांत करतो. पण तिचं मन अजूनही शंकांनी भरलेलं असतं. माझी तब्येत बघून खरंच काळजी घेतोय का हा? का यामागे काहीतरी मिश्किल हेतू आहे? आणि जर खरंच काळजी घेतोय तर का? मीरा मनाशी विचार करते आणि बोलते. हे सगळं तुम्ही का, म्हणजे माझ्यासाठी का आणलेलं आहे? मला नको होतं. तुम्ही तुमच्यासाठी हा नाश्ता मागवलेला आहे का, की तुम्हीच बनवलेला आहे? ती एक क्षण थांबते, मग थोडा टोन हलकासा कापरत होतो. हे मला सांगायचं ना, मी बनवलं असतं तुमच्यासाठी. नाही, तुला बनवायची काही गरज होत नव्हती. आणि तसंही जिम करून मला हेच काहीतरी खायचं होतं. थोडं एक्स्ट्रा चुकून माझ्याकडून बनवलं गेलं, मग मला वाटलं तुझ्यासाठी ठेवावं. तुला तर माहिती आहे ना, मला जेवण वाया गेलेलं अजिबात आवडत नाही. म्हणून मी तुझ्यासाठी हे आणलेलं आहे. आता आणलेलं आहे तर गप्पापणे खाऊन टाक, उगीच वाया नको घालवू. आरवचे बोलणे ऐकून मीरा त्याच्याकडे आश्चर्याने बघते. तिच्या डोळ्यात ती नेहमीची समजूत घालायची सवय दिसते, पण आरव आधीच तिच्या चेहऱ्यावरचं ते वाचतो. तो ट्रे तिच्या हातामध्ये देतो आणि थोडा आपल्यासा टोन गादेत म्हणतो. काय झालं? आता माझ्याकडे अशी का बघत आहेस? गरम आहे तोपर्यंत खाऊन घे ना. माझं खाऊन तर ऑलरेडी झालेलं आहे. हे एक्स्ट्रा राहिलं म्हणून मी आणलं आहे, बाकी काही नाही. खा पटकन. ते ऐकून मीरा गप्प बसते. कुठलाही प्रतिवाद न करता ती ओटच्या बाऊलमध्ये चमचा बुडवते आणि हळूहळू खाऊ लागते. पण काही घासानंतर ती चमचा खाली ठेवते आणि थोड्या हलक्याशा कातर आवाजात म्हणते. नाही नको, बास मला आता. मला थोडं मळमळते, त्रास होतोय. आरव तिच्याकडे एकटक बघतो. नजरेत थोडा त्रास जाणवतो. तो थोडा खजीलपणे पण रागवत बोलतो. मी खा बोललो ना. मला नको हे अजिबात ऐकायचं नाही. गप्पपणे हे सगळं काही संपव. तो थोडा सुस्कार टाकतो. थोडा त्रास होतोय ना, मग त्यावर उपाय म्हणजे खाणं. जेवून घेशील तर तुला बरं वाटेल. बाकी सगळं आपण नंतर खाऊ, पण आधी हे संपव. आरवचं बोलणं थोडं हुकमी होतं, पण त्याच्या स्वरात एक वेगळीच काळजी मिसळलेली होती. मीरा शेवटी परत नाईलाजाने खाऊ लागते. मीरा शेवटचा चमचा संपवते. आरव तिच्या हातातून ट्रे अलगद हातामध्ये घेतो आणि परत बाजूला ठेवतो. मग तो एका बॉटलमधून तिला पाणी प्यायला देतो. जोपर्यंत ती पाणी संपत नाही तोपर्यंत तो तिच्या समोरच बसून असतो, नुसता शांत, काहीही न बोलता. पण नजरेत एक प्रकारचा निर्धार होता आणि काळजी तर होतीच. मीरा पाणी पिते. मीरा थोडी हळवी नजरेने त्याच्याकडे पाहते आणि तो जणू काहीतरी विसरलाय असं आठवल्यासारखं परत तिच्याकडे बघतो आणि शांत स्वरात परत बोलतो. मीरा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायचीच राहिली. आरवचे बोलणे ऐकून ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते. त्याचा आरव थोडा पुढे सरकतो. त्याचा स्वर अजून थोडा संयमित पण खोल जातो. कसं असतं ना, निसर्गानं एक विशेष देणगी दिलेली असते, जी फक्त स्त्रीलाच मिळते. आणि त्यात लपवायचं, लाजायचं काहीच कारण नसतं ना. आणि त्यात तर तू शिकलेली आहेस. आजच्या युगातील, आजच्या पिढीतील तू मुलगी आहेस. मग अशा गोष्टी लपवणं, दबवणं ह्याचं कारण काय? जे नैसर्गिक आहे ते मान्य करणं हेच खरं असतं ना. स्त्री आहेस म्हणूनच तुझ्यात नव जीव निर्माण करण्याची शक्ती आहे. म्हणूनच तू वेगळी आहेस, मोठी आहेस आणि म्हणूनच तुला अशी विशेष काळजी घ्यायला लागते. तुला त्रास होतोय हे जाणवलं, पण तू काहीच न सांगता मला बाहेर निघून गेलीस का? त्याचा स्वर आता हलका, दुखरा आणि नरम होतो.
हे बघ, तुला त्रास होत होता तर तू मला एकदा सांगायला हवं होतंस ना. ज्या गोष्टी तुला गरजेच्या होत्या त्या 5 ते 10 मिनटात तुला मी इथे मिळवून दिल्या असत्या. तुला इतका त्रास सहन करत बाहेर जावं लागलं नसतं. आरव तिच्या डोळ्यात बघतो आणि परत एक दीर्घ श्वास घेतो आणि परत पुढे बोलतो. हे सगळं शेवटचं असावं. आता इथून पुढे काहीही वाटलं, त्रास, गरज, औषध काहीही तर बोल. गोळ्या घेणं या अवस्थेत चांगलं नसतं, त्यामुळे गोळ्या घेत जाऊ नकोस. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काही घ्यायचं असतं आणि काही वाटलं तर मी डॉक्टरांना बोलवतो. आता तू शांतपणे झोप. गरम पाणी आहे, हवं तर परत गरम पाणी मी करून देईन. बेडवरून उठायचं नाही. मी जेवण बाहेरूनच मागवणार आहे, त्यामुळे तुला काही काम करायची गरज नाही. त्यानंतर तो हलकेच हसतो आणि परत बोलतो. तसंही आज मला बाहेर खायची इच्छा झालेली होती, म्हणून खरं तर तुला आराम करायला मिळत आहे, बाकी काही नाही. एवढं बोलून आरव तिथून निघून जातो. दरवाजा अलगद बंद होतो. मीरा फक्त तोंड उघडं ठेवून आश्चर्याने, प्रश्नार्थक नजरेने त्या दिशेकडे बघत राहते. जणू त्याचा आवाज अजूनही तिच्या कानामध्ये घुमत होता. आरवला गेलेलं बघून मीरा मनाशीच विचार करू लागते. हा खरंच आरव राज्याध्यक्ष होता का, ज्याला ती आत्तापर्यंत फक्त कडक, थोडासा उद्धट, भावनांचा फारसा संबंध ठेवणारा समजत होती. तो आज इतकं सगळं काही बोलून गेला. ती हळू स्वतःशीच बोलली. बापरे, किती बोलून गेला हा माणूस, आणि तेही एका दमात. ती डोळे मिटून उशीवर डोकं टेकवते, पण विचार थांबत नाहीत. मी ज्या गोष्टीला शब्दही देत नव्हते, ज्या गोष्टीबद्दल मी त्याच्याशी बोलायचं टाळत होते, तीच गोष्ट इतक्या सहजपणे, इतक्या आदराने आणि समजून सांगणाऱ्या पद्धतीने तो बोलून गेला. हे असंही कोणी बोलू शकतं का? पण याला कसं समजलं? मी तर काही बोलले नाही, काहीच नाही. फक्त माझ्या चेहऱ्यावर होतं का सगळं? का चालण्याच्या पद्धतीवरून त्याने ओळखलं की ती थोडी तशीच आडवी होते? कमरेत आणि पोटात थोडा दुखतंय, पण मन मात्र शांत झालं. ते पहिल्यांदा आरवबद्दल काहीतरी नवीन जाणत होती, आणि तेही त्याने सांगितलं नाही तर अगदी त्याने त्याच्या वागणुकीवरून दाखवून दिलं होतं. हा तोच खरंच आरव आहे का? एक हलकासा हुंकार निघतो तिच्या ओठांवरून. कधी कधी सगळ्यात कठीण वाटणारी माणसं ना, सगळ्यात खोलवर समजून घेणारीही असू शकतात. मीरा मनाशीच म्हणते. चला गाईस, आजचा भाग कसा वाटला मला भरभरून कमेंट्स करून सांगा. आपल्या आरवने न बोलता मीराची खूप काळजी घेतली आहे, आणि अजून तो पुढे काय करतो हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. खरं तर हा कालचा भाग होता. कालचा भाग मी ऑलरेडी परवा दिवशी लिहून ठेवलेला होता, पण तब्येत खराब असल्यामुळे मला आवाज देता आला नाही आणि अपलोडसुद्धा करता आला नाही. काल तुम्ही सगळेजण कथेची खूप वाट बघत होता, कमेंट्स करत होता, पण मी मोबाईलच हातामध्ये घेतलेला नव्हता, त्यामुळे मी तुमच्या कमेंट्स बघू शकले नाही, तुम्हाला रिप्लाय करू शकले नाही. त्यासाठी खरंच मनापासून सॉरी बोलते मी. तुम्ही समजूनसुद्धा घेत आहे त्यासाठी थँक्यू सो मच. कालचा पार्ट मी आत्ता अपलोड करते. थोडीशी तब्येत ठीक आहे, पण इतकी म्हणावी अशी ठीक नाही, पण ठीक आहे. बसण्यापेक्षा मी काहीतरी स्टोरी तुमच्यासाठी लिहीन. पुढचा पार्ट मी आज लिहीन आणि संध्याकाळपर्यंत नक्कीच अपलोड करेन. तुम्ही एवढी माझी काळजी घेता, प्रेम दाखवता, त्यासाठी खरंच खरंच मनापासून आभार. कथेमध्ये आज काही चुकलं असेल तर माफ करा मला, कारण आजारी असल्यामुळे थोड्याफार चुका होत असतील तर प्लीज समजून घ्या, आणि चुकत असेल तर नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा. बाकी तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या बरं का, कारण वातावरण खराब आहे, आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा कथा वाचायला एक जोश असायला हवा ना. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घेत राहा, छान छान कमेंट्स करत राहा. बाय, टेक केअर.